नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा. लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या दणक्यात बोलला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. सातपूर परिसरातील लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तथाकथित पत्रकार तरोच कन्सल्टंट रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात आहे. एरंडे यांनी लैंगिक शोषण केलेल्या महिलांची ओळख पटवण्यात आल्याने एरंडेच्या अडचणीत वाढ झाली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी रवींद्र नारायण एरंडेच्या कार्यालयाची झाडझडती घेतली होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित एरंडे यांनी गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल झाली होती. तसेच संबंधित महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांचे फसवणूक केल्याचा आरोप आहे. आणि या प्रकरणात तपासादरम्यान संशयितांकडून सुमारे 100हून अधिक महिलांची संबंधित व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी रवींद्र एरंडे यांना नाशिक पोलिसांनी बोलायला लावले. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. या प्रकरणात आणखीन पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले.